नमस्कार मित्रांनो, कोणताही वाटपाचा दावा करण्यापूर्वी तुम्ही अगोदर त्याची तयारी केली पाहिजे, जेणेकरून कोर्टात तुम्हाला दावा चालवताना काही अडचणी येणार नाही. वाटपाचा दावा दाखल करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. वाटपाचा दावा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रॉपर्टीचा, जमिनीचा तुम्ही दावा करणार आहे ती प्रॉपर्टी एकत्रातील आणि वडिलोपार्जित असली पाहिजे. दावा दाखल करण्यापूर्वी प्रॉपर्टीची सर्व हिस्ट्री आपण काढली पाहिजे. त्यासाठी जमिनीचा चालू वर्षाचा सातबारा तसेच त्या सातबाऱ्या उतार्यावरील सर्व फेरफार काढले पाहिजेत. ज्या व्यक्तीच्या विरोधात दावा दाखल करणार आहे त्याच्या नावावर प्रॉपर्टी कशी आली याचे फेरफार आपल्याला महत्त्वाचे असतात. थोडक्यात आपल्याला कोर्टात कागदपत्रावरून हे दाखवून द्यायचं असतं की प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे. त्यानंतर दाव्यामध्ये तुमचा त्या प्रॉपर्टीमध्ये किती हिस्सा आहे हे लिहिलं पाहिजे. त्यानंतर प्रॉपर्टी सुरुवातीला कोणी खरेदी केली होती आणि त्यामध्ये कोणाकोणाला किती हिस्सा मिळाला आहे हे लिहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आजोबांनी प्रॉपर्टी खरेदी घेतली असेल आणि त्यांना 4 मुलं असतील आणि तुम्ही वडिलांविरुद्ध दावा दाखल करणार असाल तर लिहिलं पाहिजे आजोबांनी प्रॉपर्टी घेतली होती, त्यानंतर त्या प्रॉपर्टीचं 4 मुलात वाटप झालेलं आहे आणि आता वडिलांच्या नावावर एवढी एवढी प्रॉपर्टी आहे आणि त्यांना आम्ही 3 मुलं आहे. एवढं लिहून दाव्यात तुम्ही तुमची वंशावळ दिली पाहिजे. वंशावळीमध्ये सगळ्यात वरती पणजोबाचे नाव, त्यांच्या नावाखाली त्यांच्या मुलांची नावे व त्या मुलांच्या नावाखाली त्यांच्या मुलांची नावे, अशा प्रकारे वंशावळ दिली पाहिजे. ही वंशावळ प्रॉपर्टी वडिलोपार्जित कशी आहे आणि कोणाच्या नावावरून कोणाच्या नावावर कशी प्रॉपर्टी आलेली आहे हे कोर्टाला समजून सांगणं आपल्याला सोपं होतं. वाटपाच्या दाव्यामध्ये तुम्ही केवळ तुमच्या हिश्श्यापुरते वाटप मागू शकता. बाकीच्या लोकांना एकत्र प्रॉपर्टी ठेवायची असेल तर ते ठेवू शकतात. जरी तुम्हाला एकट्याला वाटप पाहिजे असेल तरी देखील दाव्यामध्ये तुम्हाला सर्वांना पार्टी करावं लागतं. उदाहरणार्थ, वडिलांना 4 मुलं असतील आणि बाकीचे 3 मुलांना वाटप नको असेल तरी देखील तुम्हाला दावा दाखल करताना तुम्हाला 3 मुलांना आणि वडिलांना दाव्यात पार्टी करावं लागतं. थोडक्यात वाटप केल्यावर ज्याला ज्याला वाटप मिळू शकतं त्या सर्वांना दाव्यात पार्टी करावं लागतं. दावा दाखल करताना तुम्हाला कोर्ट फी देखील द्यावी लागते. कोणती प्रॉपर्टी आहे, किती आहे, कुठे आहे आणि काय आहे हे सर्व बघून कोर्ट फी दिली जाते. दावा कोणत्या कोर्टात दाखल केला पाहिजे तर ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणच्या कोर्टात दावा दाखल करावा लागतो. आणि जर वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टी असतील तर त्या ठिकाणच्या कोणत्याही एका कोर्टात दावा दाखल करू शकता. उदाहरणार्थ, मुंबई, पुणे आणि बारामतीत प्रॉपर्टी असतील तर ह्या 3 ठिकाणांपैकी कोणत्याही एका कोर्टात दावा दाखल करता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वाटपाचा दावा दाखल करता त्यावेळेस जेवढ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी असतील त्या सर्व प्रॉपर्टी एका दाव्यात समाविष्ट केल्या पाहिजेत. वेगवेगळ्या प्रॉपर्टीसाठी वेगवेगळा दावा करू नये. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रॉपर्टीसाठी वेगवेगळे दावे केले तर त्याला कायद्याची बाधा येऊ शकते आणि तुम्ही नंतरचा केलेला जो दावा आहे तो दावा कोर्टामध्ये टिकणार नाही. दावा निकाली काढताना कोर्ट काय काय बघते तर दावा निकाली काढताना प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे का आणि त्यामध्ये तुमचा कितवा हिस्सा आहे एवढं बघून कोर्ट विचार करतं की तुम्हाला तुमचा हिस्सा कसा दिला जाऊ शकतो. जर तुम्हाला प्रॉपर्टीचा एखादा हिस्सा दिला जाऊ शकतो असं कोर्टाचं जर मत झालं तर कोर्ट ते तुम्हाला देऊ शकतं. आणि जर प्रॉपर्टी अशी असेल की त्याचं वाटप करणं शक्यच नसेल तर अशा वेळेस कोर्ट त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काढून हिस्सेदारांपैकी कोणाला तरी प्रॉपर्टी घ्यायला लावते आणि त्याचे पैसे तुम्हाला द्यायला लावते, किंवा ते प्रॉपर्टी विकून आलेल्या पैशांमध्ये तुमचा जेवढा हिस्सा असेल तेवढे पैसे तुम्हाला देऊ करते. तुम्हाला वाटपाच्या दाव्याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.